नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 12 जून 2026. आज सकाळची उजनी धरणाची काय स्थिती आहे. उजनी धरणात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उजनी धरणामध्ये पाणीसाठा कितीने कमी आहे आणि कोणत्या योजना चालू आहेत, कोणत्या योजना बंद आहेत आणि पाऊस बाष्पीभवन याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी उजनी धरणाची आकडेवारी बघितली तर एकूण पाणीसाठा हा 51.13 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा मायनसमध्ये 12.53 TMC एवढ्यापर्यंत खाली आलेला आहे. आणि टक्केवारीकडे लक्ष दिलं तर -23.39% एवढं उजनी धरण आजच्या घडीला झालेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बघितलं तर गेल्या वर्षी याच दिवशी जवळपास 37.73% उजनी धरण होतं प्लसमध्ये आणि मात्र यावर्षी त्यामध्ये इतका फरक पडला आहे की गतवर्षीपेक्षा जवळपास 61.12% उजनी धरण महाग आहे. म्हणजे गेल्या वर्षी लवकर पाऊस चालू झाला होता, धरण लवकर भरलं होतं, परंतु योग्य नियोजन न झाल्यामुळं आणि पावसाने ओढ दिल्यामुळं उजनी धरणावरील अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये, नागरिकांमध्ये संकटाचे ढग आलेले आहेत. आणि आता मान्सून आणखी 4-5 दिवस येणार नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे. कारण 4 ते 5 दिवस झालं एकाच ठिकाणी मान्सून रेंगाळायला दिसतोय. त्यामुळे 4-5 दिवस मान्सून आपल्या महाराष्ट्रात येईल असं नाही, परंतु जर आला तरी सर्वदूर पाऊस होईलच असं नाही. त्यामुळं उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये सध्याला पुढील काळामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणार आहे. कारण उजनी धरणाचं योग्य नियोजन न झाल्यामुळं, उजनी धरणाच्या पाण्याचं योग्य नियोजन न झाल्यामुळं उजनी धरणाच्या शेतकऱ्यावर ही परिस्थिती ओढावली आहे. मी तर म्हणतो ही प्रत्यक्ष नियोजन न केल्यामुळं ही ओढवून आणली आहे. खरं तर नियोजन योग्य झालं असतं तर पाणी पुरलं असतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या नियोजनाच्या गर्तेत अडकलेल्या आहेत. कारण पाणी जर योग्य नियोजन पद्धतीनं वापरलं गेलं असतं, सलग 86-87 दिवस कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजना चालू न ठेवता त्यामध्ये गॅप देऊन जर पाणी दिलं असतं तर आपल्याला हे पाणी पुढील काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये पुरलं असतं. पुण्यासारख्या शहराला आसपास एवढी धरणं असताना त्या धरणाची पाणी शहराला पुरत असताना यावर्षी मात्र पुणे शहरावर 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे त्या मानाने आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी एकमेव असलेलं उजनी धरण याचं योग्य नियोजन झालं असतं. खरं तर ह्यात राजकीय गणितं जास्त मांडली गेली, त्यामुळं कुणाला किती पाणी द्यायचं हे कागदावर राहिलं आणि प्रत्यक्षात मात्र ज्या राजकीय नेत्याची, आमदाराचं वजन आहे त्या आमदारांना ते पाणी त्या योजनेतून दिलं गेलं हे सत्य आहे, वास्तव आहे. खरं तर योग्य नियोजन झालं असतं, सर्वसमान वाटप झाली असती, टेल टू हेड योजना वापरली असती, उजनी धरणग्रस्तालाही ही वेळ आली नसती आणि खाली अवलंबून असणाऱ्या कालवा असेल, नदी असेल, बोगदा असेल, दहेगाव उपसा सिंचन असेल, ह्या योजनालाही अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यावर ही वेळ आली नसती. आतापर्यंत जपलेली पिकं ही पुढील काळामध्ये जर वेळेवर पाऊस नाही पडला तरी मातीमोल ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.